नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेल्या हिस्ट्रीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 11वा प्रश्न, योग्य जोड्या लावा. बाळशास्त्री जांभेकर हे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते. गोपाळ हरी देशमुख आणि पुनर्विवाह उद्योजक मंडळीची स्थापना केली. महात्मा फुले यांनी अनाथ बालकाश्रमाची स्थापना आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा गृहाची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 12वा प्रश्न, 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. सर्वप्रथम लायसन हे टाटा यांना मिळाले होते, पण हा प्रश्न आयोगाने रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, देशाची खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे यांचे मत होते. या प्रश्नाचे उत्तर प्रिंट मिस्टेक झाली आहे. इथं डॉक्टर गोग भंडारकरच्या जागी रा गो भंडारकर पाहिजे होतं. हा पण प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. पुढील प्रश्न पाहूया. 14वा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर त्यांनी दिनबंधू या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. दिनबंधू हे वृत्तपत्र 1877 मध्ये सुरू करण्यात आले होते. याची सुरुवात कृष्णाजी भालेकर यांनी केली होती. त्यानंतर प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी 1841 मध्ये सुरू केले होते. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी 1849 मध्ये सुरू केले. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रातूनच लोकहितवादींची शतपत्रे प्रथम प्रकाशित झाली होती. 15वा प्रश्न, खालील योग्य जोड्या लावा. पंडित रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली. कधी केली? तर 1889 मध्ये पंडित रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केली. त्यानंतर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज आणि सोशल क्लबची स्थापना केली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. 1882 मध्ये हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर जनका शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना केली. कधी? तर 1907 मध्ये. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 16वा प्रश्न, 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? तर परमहंस सभेचा जातीबंधने तोडणे या सुधारणेवर भर होता. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी योग्य जोड्या लावा. नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. दिनबंधू वृत्तपत्र हे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते 1877 मध्ये. त्यानंतर 1880 मध्ये हे वृत्तपत्र नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे आले. त्यानंतर महात्मा गांधी यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली 1918 मध्ये. त्यानंतर बी.पी. वाडिया यांनी मद्रास लेबर युनियन या संघटनेची स्थापना केली. लाला लजपतराय हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 मध्ये झाली होती. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. 18वा प्रश्न, वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालील विचार विधान कोणी मांडले? हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. तर धनासाठी लक्ष्मी हा शब्द लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केला. त्यांनी लक्ष्मी ज्ञान हे ग्रंथ पण लिहिले होते. त्यानंतर आर्थिक निस्सारणामुळे
जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे, तर असे रमेशचंद्र दत्त यांनी म्हटले. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे, असे न्यायमूर्ती रांडे यांनी. आणि हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे, असे सर जॉर्ज ऑक्झेडन यांनी म्हटले. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 19वा प्रश्न. दादाभाई नौरोजींच्या मते डॅडॅशचे निस्सारण होणे, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. याचं काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. संभाव्य अधिशेष म्हणजे जो जास्तचा पैसा आहे तो जर भारतामध्येच गुंतवला तर त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. त्यानंतर 20वा प्रश्न. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? तर नगदी पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. आता चहा, गहू हे नगदी पीक नाहीये म्हणून हे चुकीचं आहे. ऊस आणि कापूस दोन्ही नगदी पिके आहेत. ताग आणि नीळ दोन्ही पण नगदी पिके. तंबाखू, अफू ही पण दोन्ही नगदी पिके आहेत. ए, बी, ब, क, ड. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? तर त्यांना केसर-ए-हिंद हा किताब दिला होता. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य आन्सर आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तर तंट्या भिल्ला हा आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक होता. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? नागरी उठावाची सुरुवात ही बंगाल आणि बिहार या प्रदेशांमधून झाली. 24वा प्रश्न. खालील विधानावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला तर गोविंद बल्लाळ यांनी हा प्रश्न मांडला. त्यानंतर हंटर कमिशनर पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली तर पंडित रमाबाई यांनी ही आकडेवारी मांडली. विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिले कोणी? आनंदीबाई कर्वे यांनी. हा प्रश्न आयोगाने रद्द करण्यात आला होता. याची 3 बरोबर आहेत. त्यानंतर 25वा प्रश्न. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भोरचे पंत सचिव चिमाजी रघुनाथ यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले, तर हे विधान योग्य आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला, तर हे चुकीचं आहे. या तटस्थ होत्या, यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला नाही. त्यानंतर 3रे विधान. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले, हे पण विधान योग्य आहे. रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला, तर हे पण विधान योग्य आहे. अ, क, ड ही 3 विधाने योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.